पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पुत्रकुंड महाकाले सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्संग विद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु दासु अवधारी जोजी अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी अवर्धय ज्ञानदेव तुकाराम काय बोलायचं तेच सुचत नाही. काशीला जाऊ कुणी पंढरीला जाऊ चारिधाम माझ्या घरी बाप आणि आई चारिधाम माझ्या घरी बाप आणि आई माय माऊलीने घरविला पिंड माय माऊलीने घरविला पिंड पित्याने केले माझे बळकट दंड पित्याने केले माझे बळकट दंड दाविली दुनिया सारी नवीन वलाई दाविली दुनिया सारी नवीन वलाई चारिधाम माझ्या घरी बाप आणि आई चारिधाम माझ्या घरी बाप आणि आई आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्या हृदयात ठेवलेली आहे. पण कसं आपल्याला विसर पडलेला आहे त्याच्याचा. काय काय बोलायचं ना काय ठेवायचं अशी आपली माणसाची याद आहे. पुंडलिकाने आईचे वडिलांचं किती हाल केलेलं आहे. आई वडिलांना दोडी वरीत खिशीत नेलेली आई वडिलांना बायकोला खांद्यावर घेतलेली काशीला निघालेलं आहे. एका ठिकाणी स्वामींचा आश्रम होता तिथे विश्रांतीला थांबलेले. तिथून गंगा यमुना सरस्वती मलेन वाहून आलेले असतात. त्या स्वामींना पूजा करण्यासाठी येतात साफसफाई करण्यासाठी येतात. असे यांनी पुंडलिकाने बघितलेले असतात का असे मलिन होऊन येतात आणि शुभ्र होऊन जातात. म्हणजे असा चमत्कार काय होतं म्हणजे तिथेशी विचारला तर गंगा यमुना सरस्वती त्या बोलतात तर तुम्ही आमच्याशी बोलू नको तुम्ही आई वडिलांचा कसं शल केलाय हे समजले आम्हाला. तर तो पुंडलिक माफी मागतो. असं सगळे कुकुर स्वामींना विचारतात का असं काय होतं म्हणजे का तुम्ही मला माहिती सांगा थोडी कशी आहे कसा या होतं म्हणून. ते सगळे सांगतात जाऊ तिथेशी. ते निघून जातात. गंगा यमुना सरस्वती निघून जातात तिथून. तसा पुंडलिकाचे डोक्यात बसते म्हणजे तर मग तिथून तो घरी येते. आई वडिलांची सेवा करायला लागते. एका दिवशी पांडुरंग आपला त्यांची परीक्षा घ्यायला निघालेला असतं. पण पांडुरंग विचारतो पुंडलिका मी तुझी परीक्षा म्हणजे पुंडलिक परीक्षा घ्यायसाठी जाते पुंडलिकाची.
माऊली बोलते का माऊलीला बोलतात कुंडली, थांबा मी आई वडिलांची सेवा करते. कुंडलिकाच्या हातात वीट भेटते, ते वीट फेकतात, याच्यावर उभे राहा तुम्ही. माझी आई वडिलांची सेवा चाललेली असते असा कुंडलिक म्हणतं. आईच्या सेवासाठी निघतो तो. कुंडलिक म्हणत असते तर तुम्ही थोड्या वेळात कुंडलिकाला म्हणते, पांडुरंग का असा तू माझ्याशी या करते, म्हणजे समज. आईची सेवा, आईची सेवा, मातृदेवो भव, पितृदेवो भव असे हे होतात. बाबांच्या कृपेने मी इथे बसले. बाबांना मी म्हणजे माझी इच्छाच नव्हती म्हणजे अशी माल घालायला. एका दिवशी हे बोलले, असे घरात आली तेव्हाच बोलले मला, तू माल घाल. तुम्ही बोलले माल कशी घालायची याचा अनुभव नव्हता मला. मालाच्या बद्दल हे बोलले मला, त्याच्यावर मी विश्वास केला. एका दिवशी कीर्तनाला गेली याच्या बरोबर, तर मला बाबांची असे म्हणजे माझ्या मनात ठसलं का घालाचीच माल घालाची. बाबांचे मन मी गोटीला पण गेले, याही गोटीला पण नेले. मला गोटीला नेले तर हे मी बोलले, आल्यावर यानं बोलले का असं बरं गोटीला जातात बाबांची याकरता सेवा करतात का बघून करतात. तर हे बोलले बाबांची जेवढी सेवा करू आपण तेवढे आपल्या मनात ठेवलं, बाबांची हीच आपली आहे इच्छा असते. म्हणून परीक्षा हीच असते आपली. एका दिवशी मी नानांना भेटायला गेले ना, माझे प्रकाश बाबा डोंबिवलीचे याही माल घातले माझे, त्यांच्या हातातून मी माल घातले. अनुग्रह घेतला नानांकडून. नाना डोंबिवलीला आलेले तेव्हा याही मला, आम्ही अशीच गेलेली बाबांना भेटायला, नानांना भेटायला. नाना बोलले पण तुला या सण होईल का, तर मी बोलले होईल सण, मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकीन बघून असे मी बोलले. गुरु करावा निश्चय, एक निश्चय बलकट त्याचे धरावे असे धरावा मनगट. प्रश्न विचारावा दोन आम्ही एक. ईश्वर आपण बोलतो नाही का, मला दिसतं काय दिसतं आपल्याला, सगळं मायेचा बाजार आहे. हवा दिसतो का आपल्याला, नाही. पाणी दिसतो का, फेकल्यावर पाणी दिसतो, पण कुठे जातो तो दिसत नाही. अग्नी दिसतं का आपल्याला, असे बाबा म्हणतात. ईश्वर व्यापक आहे असे बाबा म्हणाले. बाबांनी सांगितलं विठ्ठलाचे आपण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं कोण आहे आपण, कोण नाही. आपण माणूस नाहीये. आपला आत्मा निघून गेलं का आपलं काय राहतं, देह खाली करतो. आज माणूस मेला तर आपण काय बोलतो, त्याला नावाने हाक मारतो का, नाही मारी, तो प्रेत बोलतो आपण. कधी प्रेत नेणार आहे, कधी उचलणार आहे अशी बोलतो, त्याला माणसाने हाक मारतो का, नाही मारी, असं म्हणजे या करतो. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, असे आपल्याला सोडून घेण्याची असे असतं. बाबा बोलले तुम्ही
लोकांचं ऐकू नका, स्वतःच्या मनाचं तुम्ही या करा, कोणाचं ऐकू नका. आता लोक बोलतात मालकरीनं दोष देतात. लोक का दोष देतात? माझ्या तर मला असं मोठा असो का बारीक असो, माझ्या समोर कोणी मालकरीला बोललं ना की मी पटकन बोलून देतो. मालकरी काय केली तुम्हाला? मालकरी तुम्हाला काय करतात? मेल्या मागून मालकरीच उपयोगी तुम्हाला येतात. कशासाठी तुम्ही मालकरीला दोष देतात? लोक काय करतात? खायासाठी जातात. खायासाठी घरात का आपण खात नाही का? काहीतरी खातोच ना. तर एक दिवस त्यांची तर खाऊन आपल्याला काय वर्ष चालणार आहे का? महिना चालणार आहे का? नाही. पण आपली माया असतं, आपलं या असतं, ध्येय असतं. तर काम धंदा आपण टाकून निघतो का आपल्या बाबांची सेवा, कधी आपल्या बाबांची या असते, आपण त्याच्यासाठी जातो कर तिथेशी. पण लोकांचं तसं नसतं. लोक फक्त बोलायला असतात, करायला कोण नसतं, पोसायला कोणीच नसतं. असे असतात लोक. का? पण माझं म्हणजे का बोलतास तुम्ही असे? मालकरी काय करतात तुमच्यासाठी? तुम्हाला कोण काय बोलतं? तुमचा तुम्ही बघा, आमचा मी बघतो. कशाला बोलायचं कोणाला? मी म्हणजे एक शब्द पण म्हणजे मला असं कोणी बोललं ना तर मी पटकन बोलून देतो. मी ऐकत नाही. मी कधी पण कीर्तनाला जाऊ, प्रवचनाला जाऊ, मी घरी आले का यांना विचारतो असं का बोलतात, असं का ठेवतात, याचं उदाहरण काय आहे मला सांगा. मग एक बोलतात तर मला असं सांगून देतात. का? पण मी बोलतो. आता त्या दिवशी आता पण मी बदनाशी आली आणि भजन होता आमचा, जिथे आई वाढले ना तिथेशी होता. कचोडे गावाला होता, तिथेशी गेले. मी तिथून 4 वाजता आली घरी. इथं ओळखला आणि इथे आली. मला हरिपाठाला पण यायचं होतं पण नाही यायला जमलं, त्याच्यासाठी मी उशिरा आली. नाम घ्या कोणी नाम घ्या. बाबा बोलतात नाम घ्या कोणी नाम घ्या. घर आले चालूनी. देव घ्या कोणी देव घ्या. ऐका आला घरात घर खुशी. अशी बोल. आनंदी गाव आहे, पुण्यभूमी ठाव. आनंदी गाव म्हणजे काय? आनंदी काही लोक मजा करायला जातात, कोणी लोक देवाची सेवा करायला जातात. देव कुठेशी नाही, देव आपल्या जवळ आहे. कशाला शोधा? इकडे जा तिकडे जा, या देवाला जा त्या देवाला जा पाया पडायला. कशासाठी? आपला देव एकच आहे. मी पण केलं, मी पण बैठकीला जात होते. हे यांना विचारलं मी. हो माझी मुलांनी सांगल्या बैठकीची, त्यांच्याच घरात बैठक होती त्यावेळी विचारला. आई नानी प्रचितीने माझ्या पोरीने विचारलं, आई तर माझ्या मम्मी बैठकीला आली तर चालेल का तुम्हाला? तर ती बोलली पण मालकरी पण येतात आमच्या बैठकीत, आली तरी चालेल. तरी माझं मन सांगते. मी यांना विचारलं हो जाऊ का मी बैठकीला? तर हे मला बोलले बर 4 दिवस तू जाशील पण परत तू बसशील घरात. लोक तुला हसतील. लोक तरी मला हसून बोललीच. म्हणजे बुवाच्या बायकोनी एका दगडावर 2 दगडांवर पाय दिले असे बोलले. तर माझ्या डोक्यात त्याच घुमत होता, जाऊ का नको, जाऊ का नको. ते बोलले तरी मग नंतर बोलले हो तुम्ही बोलले त्याच झालं. तर लोक मला बोलतात 2 दगडावर पाय दिले. ते बोलले 2 दगडावर द्यायला तुला पहिलेच मी सांगितलेलं होतं तर 2 दगडावर पाय देऊ नको, एकच दे. पण मी ऐकलं नाही. माझी पोरा बोलली, त्यांची पण जीवाची मनाची शांतता केली. चल जाऊ दे. पण जे बैठकीत सांगतात मी 1 वर्ष जेलो पण ज्या जायचं ना त्या घेतलं. पण लोक काय करतात? चप्पल घातली ना पायात पण अर्ध्या रस्त्याला येतात, याचं काढतात त्याचं काढतात. ते विसरून जायचं. जे गोष्ट जे सांगितले ना ती एक शब्द तरी कोणाला तरी सांगा का तवा बोलावं का तुम्ही बैठकीला गेल्या. आता 2-3 जण आहेत ना आमच्या इथे, अर्ध्या रस्त्याला आली ना आमच्या दारावरच जातात. ती पण ना शिवा देत जातात. पण मनात मी बोलते, तोंडावर पण बोलते मी. बैठकीतून येताच तुम्ही काय घेतलं? तुम्ही मी 1 वर्ष गेलो पण मी घेतलं, मला आनंद वाटला. आपल्या बाबांनी पण त्याच सांगितले, त्याच्यात पण त्याच सांगतात. कोणी बाबांनी सांगितलं एकादशी करा, तुम्ही मटण मच्छी नका खाऊ पण एकादशी करा. एकादशीला महत्व काय असं पण सांगितले. तरी त्यांच्या डोक्याने जात. घरी फक्त बैठकीला जातात तेव्हा खात नाही, घरी आल्यावर खातात. आता आमच्या घरात पण तेच असते. मी बोलली परत कशाला तुम्ही एकादशीला खाता? माझी मुलगी पण खात होती. मी माझ्या मुलीला पण बोलली बर एकादशीला तुझ्या जन्माची 5वीला मी पप्पाने तुझ्या प्रवचन ठेवलेलं. बाबा असतीलच बाबा यांचं प्रवचन केलेलं. माझ्या मुलाच्या याला काहीच नव्हतं ठेवलं. तरी माझ्या मुलाच्या मार्गात बरं तू बरं लोक किती आम्हाला असतील, तू माल नाही तुझ्या घरात चल
ज्या दिवशी खायचं त्या दिवसाला खा, इतर दिवशी एकादशीच्या दिवशी खाऊ नको. जो माणूस एकादशीच्या दिवशी मच्छी मटण खाईल तो गाढवाच्या जन्माचा, असं मी नाही सांगत, लिहिलेलं आहे ग्रंथात असं आहे. पण का मी असे म्हणजे स्पष्ट मी माझं म्हणणे कसं, माझं म्हणणं उघड आहे, बोलणं पटकन आहे असं आहे. मी कधीच कोणाला याने करेन, मी कधी पण यांना सांगतो बोलायचं स्पष्ट बोलायचं, चोरून याच्या तोंडावर त्याच्या तोंडावर बोलायचं नाही. बाबांनी काय सांगितले, बाबा बोलते, बाबांनी सांगितलं अनुग्रह घ्या, अनुग्रह घ्या, देव घ्या. कुणी अनुग्रहाची म्हणजे भाषा. मी नाम घेताना मी डोंबिवलीला घेतलं, बंगल्यावर घेतलं ना, बाबांच्या इथे बंगल्यावर घेतलं नाम म्हणजे काय होतं मला काही समजतच नव्हतं. मी म्हणजे माझ्या मालकातली मी तेव्हा समजलो की मी भाग्यांची आहे. मुलांना पण मी बोलतो मी माझा कोणीच नाही, माझा मुलगा पण नाही, माझी मुलगी नाही, माझा नवरा नाही, कोणीच नाही. मी देवाचा ना, मी देवाची आहे हेच मी सांगतो. मला कोणीच नाही. मी कधीच म्हणजे असं मला म्हणजे देवाच्या बाबतीत म्हणजे बाबांच्या बाबतीत म्हणजे बाबांना पण असं कोणी बोललं काय केलं माझ्या डोक्याची शिर मस्तकात जाते. मी बोलतो बाबांनी काय दिले, बाबांना कोणीच पैसे नाही दिले, बाबांनी पण नाही घेतलं, कोणाकडून चाराने पण नाही घेतलं बाबांनी ना. आपण कीर्तन करो, प्रवचन करो, पॉकेट बाहेर पण नाही, पॉकेट उघडून बघतो तिथंच मला किती दिल्यात, किती ठेवल्यात. आज मी भजनाला आहे त्याच्यात किती 6 बायका, कधी 6 होतात, कधी 7 होतात बिना मालकरीच्या बाया, मी त्याच्यात मालकरी नाही. हरिपाठला आमचा हरिपाठ आहे गावात, मला किती बोलतात आमच्या यात या हरिपाठ ये, हरिपाठ मध्ये ये, तू त्याच्यात नको जाऊ, बिना मालकरीचे. का बिना मालकरीची? मालकरी आपण माला घालायला जेतो ना त्यांना पण बिना मालकरीचे आहेत, त्यांना जवळ घेतली, त्यांना पण कधीतरी दया येईल, त्याही पण माल घालतील. माला घालायचं का खाऊ नये, माल सोडणार, मच्छी मटण खाणार आहे त्यांना सांगा तुम्ही कसा दिवस करायचं घालतात. आपल्याला पण आपण समजतो, आपल्याला काहीच वाटत नाही त्याचं. पण मी लगेच बोललो त्यांना, मी त्यांना मी माल घातलेला त्याही नसू दे, पण मी त्यांना सोडणार नाही. कारण का जो हसो नाही तर कसो, काही कामाला काय बोलतात माहितीये का, बायांचं गाणी बोलतात, हरिपाठाचं नाही, भजनाचं बोलत नाही, ते अभंग गातातलं नाही बोलत, काहीच नाही बोलत. कारण अभंग गातातलं आहे. आता कीर्तनात पण कुठल्या पण चाली बोलतात. चाल म्हणजे काय, आता कोणी पण मोबाईलवर युट्यूबला बघतं, अभंग बघतं, काय बघतं त्याच्यावर बोलतं माणूस. चाल आता कुठली पण चाल असू दे, बाबाने सांगितलं असं चालीवर नका जाऊ तुम्ही, माझ्या मनापासून श्रद्धाने तुम्ही हे करा. का मी माझ्यापासून म्हणजे माझा अनुग्रह तुम्ही हे केला, पण तुम्ही मला विसरू नका. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबांना, विसरू नको साधका माझ्या रामदास बाबांना, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबांना, विसरू नको, विसरू नको, विसरू नको साधका माझ्या रामदास बाबांना, विसरू नको साधका. असं बाबा बोलतात, विसरू नका तुम्ही, नामाला विसरू नका, कोणाला विसरू नका. जो माल करते ना, जो माल करते, ज्याला अनुग्रह आहे, त्यांनी जो माल करते त्याला गुरु मानतात. त्याने पण गुरुनी पण विचारायला पाहिजे तर माल करते तू अनुग्रह करतास का, जपतस का, काय बोलतात काय नाही तुम्ही करतास का. गुरुनी पण विचार, गुरुनी त्याला माणूस म्हणजे असं चेहऱ्यातून बघल्या का ओळखला पाहिजे का बाबा हे नाम धारी आहे का काय आहे काय नाही. असं म्हणजे मी म्हणजे मालाच्या तुम्ही मला या करतास का नाही. अनुग्रह आपण देतो त्याने पण विचारायला पाहिजे का आपल्या नुसत्या चेहऱ्याने बघण्यानी का जो म्हणजे करतो का नाही ओळखला पाहिजे त्यांनी आपल्याला आपण त्याला अनुग्रह दिले तो करतो का नाही तो पण ओळखायला पाहिजे. मी एकदा यानाच मी बोलली हो माझा अनुग्रह झाले का बघा. मी विचारला म्हणजे असं यानंच विचारला हो बघा ना बरं माझं झाले का. मला माहिती होतं पण मी विचारलं यांना हो बघा ना जरा माझं झाले का बरं, कसा अनुग्रह कसा असतं कसं होतं मला सांगा ना तुम्ही. ते बोललं तू ध्यानाला बस आपाप होईल तुझं आपाप होईल. पण आपाप
होईल. तुम्ही बरं लोकांना सांगतास थोडंफार मला पण सांगा, कशी माहिती असतं, कसं काय असतं, कुठं काय असतं ते सांगा मला तुम्ही. लोक असतात ना त्यांना पण लोकांना ज्ञान सांगतात. लोक काही बोलतात, तुम्ही स्वतःच्या बायकोला ज्ञान सांगा, मग तुम्ही दुसऱ्याला ज्ञान सांगा, अशी बोलतात काही. मग मी बोलली लोकांना ज्ञान सांगण्यापेक्षा मला ज्ञान सांगा थोडाफार मी पण बरं तुमच्या याच मी स्वयं. पण आपण काहीतरी म्हणजे दोन शब्द काहीतरी कोणाचं तरी ऐकायला पाहिजे. पण बाबांनी सांगितले, बाबा बोलले, नानांच्या तिथे गेलेले आम्ही दोघं. नाना यांना बोलले असं काहीतरी त्यांच्याच याच्यात बोलले नाना. पण मला बोलायला लागले नाना, मुली तू याचं काही ऐकू नको, हे तुला होईल, काहीतरी करील, काहीतरी बोलत तुला, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. यांना काहीतरी ते म्हणजे मस्करी बाबांची याच्यात ते बोलले नाना. पण मी बोलले यांना म्हणजे यांना पण कधी पण होतो का आम्ही बरं 4-5 जणी म्हणजे बघणार आहे. आम्हाला गावातली पोलीस खाते ना, आज आम्हाला जिथे भजन असतो तिथं असतो. हे थोड्याच भाऊ यांना चेतन बाबाला भाऊना ओळखतात काही. आज पण त्याही होते आम्हाला वाजवायला. आमच्यात वाजवायला कोणीच नाही. आम्हाला बेतोड्याच्या तरी आम्हाला कधी पण या, कधी पण तुम्ही फोन करा, कधी पण येतात. ते नकुल भाऊ येतात आणि ते येतात. ते आम्हाला बोलले पण आम्हाला तरी पण आम्हाला आद्या ताल नाही जमत. ते बोलले पण ताल असं वाजवा तसं वाजवा. थोडेफार तुम्ही म्हणजे आपण जे माणूस आपल्या पंथात उतरले नाही तरी तो माणूस पुढे येते. त्याच्यासाठी आपण हे करायचं ना. आपण बोलतो माला घाला, माला घाला. कशाला माला घाला? पहिले त्यांना आपल्या जवळ या, आपल्या हृदयाशी लावा, मग त्याच्या माला घाला. कशाला माला घाला? त्यांना पण माल घातले पण समजलं पाहिजे ना. आपल्या याच्यात मीच झाले तर माला घालतील ती. नामाचं महत्व कळलं. नामाचं महत्व कळेल. मग नामाचं महत्व कळलं का मग त्यांना जर सुधारली ते सुधारली. आपल्या याच्यात मीच बोलल्यावर मग आपण समजू ना का बाबा घालतील का नाही घालतील. घालतील त्याची इच्छा, नाही घालतील त्याची. बाबाने सांगितलं घालाच बघून असं नाही. बाबा बोलतात तुम्ही सावध व्हा, सावध व्हा. याच्यातून आपल्याला काहीच नाही आपल्या बरोबर येणार. नामाशिवाय आपलं काहीच नाही. घर नाही, दार नाही, काहीच नाही येणार. आता ताईने सांगितलं का आपल्या सोबत काहीच येणार नाही. फक्त साधं एक कोणी बोलली कपडे घालतात, सगळे तयारी करतात, तेव्हा कोणीतरी बोलतात घरातून काहीतरी द्या, त्याच्या 1 रुपया द्या. काहीच 1 रुपया पण नाही द्या. 6x6ची आपल्याला जागा आहे स्मशानात. एवढीच आपल्याला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काहीच नाही. पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान